भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी मी यांना विनंती करतो। पत्रकार बंधू भगिनी, माझ्या आधी आजचे पत्रकार परिषद कुठल्या उद्देशाने घेतलेली आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे। मुख्य मुद्दा हे येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक ही मतदार यादीवर अवलंबून असते। मतदार हे तिकडे मतदान करतात आणि त्याच्यासाठी यादी बनवली जाते। ही यादी संपूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे, त्यात त्रुटी असता कामा नये, त्याच्यामध्ये घोटाळे असता कामा नये, एकच नाव ज्या ठिकाणी असता कामा नाही। एकच जर ही जागा असेल तर त्याच्यामध्ये 100, 2000, 500 असे मतदार नोंदवले जर असतील तर त्याच्यात ते दाखवलं गेलं, त्याच्यात सुधारणा केली पाहिजे। अशा अनेक गोष्टी म्हणजे दोनदा भेट घेऊन पक्षीय जे हे आमचं शिष्टमंडळ आहे त्यांनी दोनदा भेट घेऊन निवडणूक आयोगाला, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आणि जे हे अधिकारी आहेत त्यांना सविस्तरपणे सांगितलेलं आहे। परंतु आज त्यांचा खुलासा आलेला आहे तो जुजबी आहे आणि तो खोटा आहे। त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे जे आम्ही तिथे सांगितले त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे एक ती जी निवडणूक आहे ती योग्य प्रकारे घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यासाठी पुढचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं की हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा होत नाही। भाजप यांनी जे सरकार आहे, केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार, त्यांनी निवडणुकात ती जिंकण्यासाठी एक मोडस ऑपरेंडी केलेली आहे। बोगस यादी करायची, मतदार वाढवायचे, खोटे मतदार करायचं आणि अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रकार त्यांचा चालू असतो। त्याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे, तो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो, झाला पाहिजे आमची भूमिका आहे। त्याच्यानंतर मतदार यादीचा मुद्दा हा प्राथमिक मुद्दा आहे, पण दुसरे अनेक मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला घ्यावे लागतील। म्हणजे जे प्रभाग आहेत त्या प्रभागमध्ये ते व्हीव्हीपॅट स्लिप आपल्याला मिळायची, पण ती स्लिपही आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। अशा पद्धतीने आणि आपल्याला माहिती आहे मतदान होत असताना आता पूर्वी 600-700 होते, आता 1200 मतदान केंद्रावर असतात, तर त्याच्यामध्ये एकच मशीन ठेवायची आणि संथपणे मतदान घडवून आणायचं आणि शेवटच्या 1 तास राहिला असेल तर मग मतदान तिकडे रांगा लागतात आणि खोटं मतदान घडवून आणायचं। असे अनेक पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकार निवडणूक आयोग हे त्यांचं बाहुलं आहे आणि ते संबंधची ही यंत्रणा आहे त्याच्यातर्फे केलं जातं। त्याला आम्ही दुरुस्ती करा अशी भूमिका घेतलेली आहे। त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते कोणालाच पटलेलं नाही आणि त्यामुळे हे जे तीव्र भावना आहे मतदारांची आणि शेवटी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात, ती तीव्र भावना दाखवण्यासाठी सर्व जे पक्ष याच्यामध्ये ज्याच्यात आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी आहे 1 नोव्हेंबरला मोर्चा डिक्लेअर केलेला आहे। त्याची संपूर्ण नंतर अधिक माहिती आपल्याला देण्यात येईल, पण या मोर्चामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपूर्णपणे सहभागी असेल इतकं मी या ठिकाणी नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळानाथ